बोला सर. दादा जय शिवराय. जय शिवराय. खरं तर घटना अतिशय दुर्दैवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि कसं सांत्वन करावं त्यासाठी खरंच शब्द नाहीये. पण मी SP साहेबांशी सातत्याने संपर्कात आहे आणि मी या सगळ्यांना तेच म्हणालो होतो की वॉटर टाईट केस जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत ज्या नराधमाने दुष्कृत्य केलंय तो फासावरच चढला पाहिजे, याची संपूर्ण पद्धतीनंच ती केस चार्जशीट फाईल होईल. हे मी SP-शी सातत्यानं बोलतोय आणि त्यानंतरच मी असं विचार केलेला की आपल्या सांत्वनासाठी हे यावं. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मी आपल्याला भेटीसाठी तर येईनच, पण त्याआधी ही चार्जशीट व्यवस्थित इतकी वॉटरटाईट आपण करतो आहोत की यामध्ये कुठेही वाचण्यासाठी काही स्कोप नसावा. आणि त्याचबरोबर नसरापूरच्या केसमध्ये ज्यांनी केस मांडली होती आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली होती, त्याच वकिलांची नियुक्ती करण्यासाठी आपण सरकारकडे मागणी करतो आहोत. त्यामुळे या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण 100% प्रयत्न करतो आहोत. एवढंच मला आपल्याला सांगायचं होतं. माझ्याकडे खरंच शब्द नाही तुमचं सांत्वन करण्यासाठी. म्हणजे उगाच येऊन पोकळ कुठल्याही वल्गना करणं हे मला पटतही नाही आणि ते योग्यही नाही. कारण हे फार मोठं नुकसान आहे. पोटचा गोळा गेल्यानंतर काय भावना असतात या माहितीत, त्याही अशा पद्धतीने गेल्यानंतर तर आणखी वाईट ही सगळी परिस्थिती आहे. आणि मी स्वतः या सगळ्याकडे लक्ष ठेवून SP-शी मी रोज बोलतोय काय नक्की रोजची प्रोग्रेस आहे. सर आमची एवढीच एक इच्छा आहे, दोन्ही आमच्या वस्तीतली माझी वैयक्तिक एकच इच्छा आहे, त्या नराधमाला लवकरात लवकर तशी शिक्षा होईल आणि तशी लवकर फाशी होईल, तेवढीच इच्छा आमची इच्छा आहे. 100% मी तुम्हाला सांगतो, एक फट सुद्धा ठेवणार नाही एवढी वॉटर टाईट केस करतोय आपण. आणि शिवाय ती फास्ट ट्रॅक कोर्टवर घेऊन लवकरात लवकर ती फाशीची शिक्षा होईल यासाठी आपण प्रयत्न करतो. थँक्यू सर. जी जी. घटना घडल्यानंतर एक 2-4 दिवसानंतर ज्यावेळेस मी स्वतः आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हेजी यांना फोन लावला आणि सदर घटना मी त्यांच्या कानावर घातली, तर ते एवढे सेन्सिटिव्ह होते की ते म्हटले मी त्या घटनेचा पूर्णपणे अभ्यास चालू आहे माझा आणि मी जोपर्यंत चार्जशीट जमा होत नाही तोपर्यंत मी या कुटुंबाला भेट द्यायला येणार नाही. पण माझ्या बंधू जे आहे त्यांच्या मार्फत काहीतरी थोडीशी पण मदत तरी मी त्यांना किराणा मार्फत असे पाठवण्याची सोय या ठिकाणी करीन. आणि त्यांनी एवढे म्हणले की हे निश्चय येतील सातवण करतील असं नाही आहे. मी त्या ठिकाणी माझे ते SP आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू झाल्यानंतर ते लवकरात लवकर 15 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चार्जशीट जमा करणार आहेत आणि नंतर मी या कुटुंबाला भेटायला येणार आहे. एवढं ठळक आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आमचे जे कार्यकर्ते या ठिकाणी तुषारभाऊ असतील, आमचे चौगुले साहेब असतील, ही जी मंडळी आलेत ही सातवण करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे, कोल्हे साहेबांवर इतका भरोसा आहे आणि इतकं अभ्यासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी लाभलेलं आहे आम्हाला. त्यामुळं त्यांच्या मार्फत जी काही कारवाई होईल ती आम्हाला ॲग्री असेल. आज आमचे हे कुटुंब जे आहे म्हणजे आता बाधित झालेलं आहे, तर याला जो आधार देण्यासाठी आपण सर्वधर मंडळी किंवा इतर पक्षातील मंडळी या ठिकाणी येतात, आधार देतात, तर आम्हाला तो एक म्हणजे आत्मविश्वास असा वाटतो की आमचं जो नराधम आहे त्याला लवकरात लवकर फाशी होईल. परंतु सगळ्यांचा आक्रोश जो आहे की जी सुपर फास्ट ट्रॅकमध्ये ते केस लागली पाहिजे, की आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झाली पाहिजे, लवकरात लवकर फाशी. तर ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. त्यातल्या त्यात आमचा जो आदिवासी समाज आहे तो संपूर्ण त्यांना कायद्याचं थोडंसं ज्ञान जरी कमी असलं पण त्यांची जी तळमळ आहे ती प्रशासनानं लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार त्या आरोपीला, त्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे, ही आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. यानंतर मला वाटतं चौगुले साहेब होतं थोडंसं आपलं भावना थोडीशी व्यक्त करा थोडी. आपल्या परिसरामध्ये आदिवासी समाजामध्ये अशा प्रकारची घटना प्रथमच घडलेली आहे. मला वाटतं शरदराव रेड्डी साहेबांना देखील अशा प्रकारची घटनेचा फारसा अनुभव आलेला नसेल.
वाईट या गोष्टीचं वाटतंय की हा समाज कायम चांगल्या वर्तणुकीने, जरी तो अशिक्षित असेल, अडाणी असेल, तरी वर्तणूक चांगली असायची, अशा प्रकारचा मेसेज आपल्याकडे असायचा. आत्ताच्या काळात अशा प्रकारची घटना आणि ती पिंपळवंडीमध्ये आपल्या परिसरात अशा पद्धतीने घडावी याचं थोडंसं आश्चर्य वाटलं. तिटकाराही आला, रागही आला, द्वेषही निर्माण झाला. खरं म्हणजे काय करावं, मुलगी गेल्यानंतर जे नुकसान झालेलं आहे ते आपण काही शब्दांनी भरून काढू शकत नाही. शब्दांनी आपल्या भावना देखील व्यक्त करू शकत नाही. शब्द फार अपुरे आहेत. माणुसकीवरचा हा जो घाला आहे, मानवतेवरचा हा जो घाला आहे, हा अत्यंत निर्घृण, न शोभणारा, आपल्या परिसराला कलंक लावणारा असा हा प्रकार आहे. आणि ह्या प्रकारामध्ये हे जे बाधित कुटुंब आहे, खासदार साहेबांनी ज्या वेळेला ही घटना घडली त्याच वेळेला स्वतःची भावना व्यक्त केली होती की मी ह्या कुटुंबाला ह्या अन्यायामध्ये न्याय देण्याच्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करेल. हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा काही लोकप्रतिनिधी, हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा असा विषय नाही. हा विषय आहे ह्या कुटुंबावर जो हल्ला झालेला आहे, या कुटुंबामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना इतकी अप्रिय आहे, त्याच्यामध्ये या तालुक्यातला नाही महाराष्ट्रातला सगळाच समाज हळहळलेला आहे. ज्याला ज्याला हे कळलं ते सगळ्या माणसांना हळहळ वाटलेली आहे. शासनाचे सगळे प्रतिनिधी येतील. खासदार साहेबांनी स्वतः भावना व्यक्त केलेली आहे की ह्या नराधमाला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे. याच्यासाठी तो फास्ट ट्रॅक कोर्टात या शासनाने प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं, शासनाला मदत करण्याच्या दृष्टीनं, शासनाबरोबर राहण्याच्या दृष्टीनं ते सुद्धा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आपल्या दृष्टीने बजावणार आहेत. या ठिकाणी आता आपल्या आदिवासींची मागणी आहे, आपण म्हणतो CCTV कॅमेरे बसवा, अमुक करा, तमुक करा, वस्तीमध्ये दारूचे धंदे बंद करा. खरं म्हणजे आता आपण लहानपणापासून पाहतोय की हे धंदेही चालू होते, सगळंच चालू होतं. सगळं चालू असताना देखील व्यवस्थितच चालू होतं. माझा तर शरदराव असा अनुभव होता की आदिवासी समाजामध्ये महिलांच्यावर अत्याचार सहसा झालेले मी पाहिले नाहीत. शिकलेल्या समाजामध्ये झालेले पाहिले आम्ही पुण्या मुंबईमध्ये, परंतु आदिवासी समाजात अशी गोष्ट घडत नव्हती. ही का घडली? मी गेले 5-6 दिवस विचार करतोय का अशी कुठली बुद्धी ह्या माणसाला सुचली, असं का वाटावं, असं का करावं, कुठलंही कारण सापडत नाही. 10 वर्षाची लहान बालक, त्याच्याबद्दल म्हणजे भावना तरी कशी निर्माण होते, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नामध्ये आपण काम करत असताना आपली जी मागणी आहे की बाबा इथे CCTV बसवू आपण, ते सगळं करता येईल, परंतु समाजाचा दर्जा सुधारणं, या गोष्टी परत घडू नये यासाठी महाराष्ट्र पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सगळेच या गोष्टीने हळहळलेले आहेत. त्यांनी कायदे कडक करण्याच्या दृष्टीने आणि त्याची अंमलबजावणी कडक होण्याच्या दृष्टीने काहीतरी सुधारणा केली पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये अन्याय करताना त्या माणसाला भीती वाटली पाहिजे का आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अनेक गुन्हे पचतात लोकांना, त्यामुळे गुन्हेगारीकडे कल वाढत जातो. आणि आपला भाग म्हणजे सांप्रदायिक भाग आहे. आपण भजन कीर्तन करणारी लोक, आपलं पिंपळवंडी गाव हे या परिसराला मार्गदर्शन करणारं, संस्कार शिकवणारं असं गाव. आम्ही इथे शाळेत आलो, शाळा शिकलो, ह्या वस्तीच्या कडेला मी राहत होतो, कधीही मला कुठले काही जाणवलं नाही. परंतु ही घटना पाहिल्यावर बाकी स्वतःवरचा विश्वास उडाला, माणुसकीवरचा विश्वास उडाला. आपल्या पाठीशी खासदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा आता आपण मुलीला तर जिवंत करू शकत नाही, परंतु त्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना फुलाची पाकळी मदत म्हणून करण्याच्या दृष्टीनं एक किराण्याची तरतूद आपण करत आहोत. आणि ती आपण कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन ती द्यावी अशा प्रकारची त्यांची इच्छा होती. त्या निमित्ताने आपल्याला भेटण्याला आलो. या पुढील काळात देखील आपल्या भावनेशी समरस राहून आम्ही सर्वच मंडळी म्हणजे ह्या गावातले सक्षम नेतृत्व आहे. शब्द नाही आहेत आपल्याकडे. अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना घडलेली आहे. खासदार साहेबांनी योगेश भाऊचं सांत्वन केलेलंच आहे, तरी पण एक आम्हाला राहवलं नाही की आपण गेलं पाहिजे, आपण भेटलं पाहिजे. त्याची कारणं वेगळी आहेत.
कारण असा दुर्दैवी प्रसंग कोणावरही येऊ नये आणि तो आला त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न चालू आहेत. खासदार साहेब स्वतः त्याच्यावर लक्ष देऊन आहेत, त्यांनी तसं सांगितलेलं आहे. मुळात महत्त्वाचं असं आहे की अशा घटनेमध्ये शक्यतो जी फॅमिली असते, ज्या फॅमिलीवर ही घटना प्रसंग ओढवलेला असतो, त्या फॅमिलीची आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये अशी एक प्रघात म्हणण्यापेक्षा ती गरज आहे. आणि केवळ त्यापोटी खासदार साहेबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस राजकीय लोक, राजकीय पुढारी तिथे सातत्याने येतात, पर्यायाने पत्रकार येतात, पर्यायाने अनेक लोक त्यांच्याबरोबर येतात आणि मग त्या फॅमिलीची जी आयडेंटिटी ती डिस्क्लोज होते आणि शक्यतो चार्जशीट दाखल होईपर्यंत आपण तिथे जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. परंतु अनेकांच्या भावना अनावर आहेत. उपमुख्यमंत्र्यांपासून तर आत्तापर्यंत जे माजी मंत्री असतील, आमदार असतील, काही इतर खासदार असतील, यांना राहवलं नसेल म्हणून ते इथे भेटण्यासाठी आले. परंतु त्याबरोबर येताना जो लवाजमा असतो, आणि मी बऱ्याचशा वेळेला पाहिलं बाईट किंवा याच्यामध्ये की अक्षरशः फॅमिलीचं नाव घेऊन काही लोक बोलतात, हे चुकीचं आहे. कारण घटना इतकी दुर्दैवी आणि वाईट आहे की हे काही सवंग लोकप्रियतेसाठी काही कोणी करू नये. हा काही दुसरा विषय नाही आहे. त्याच्यामुळे कृपा करून मला विनंती करायची सगळ्यांना, म्हणजे पीडितांच्या नातेवाईक असतील, मित्र असतील किंवा गावकरी असतील, तर माझी हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या आपल्या ज्या पीडित कुटुंब आहे त्यांना कुठलाही त्रास होईल, त्यांना कुठेही समाजामध्ये फिरताना भविष्यामध्ये अडचणी येतील, अशा पद्धतीने त्या गोष्टीचं प्रदर्शन नको आहे. आणि केवळ ह्या भावनेतूनच खासदार साहेबांनी जसं शामराव माळींनी सांगितलं किंवा चौगुले काकांनी सांगितलं की चार्जशीट दाखल झाल्यानंतर, पूर्ण क्लिअर पिक्चर झाल्यानंतर आपण त्या कुटुंबाला भेटणं उचित होईल आणि ते निश्चितच त्यानंतर येतील, भेटतील. आम्ही संपूर्ण नारायणगावकर असतील, तालुक्यातली सर्व लोक असतील, मित्रमंडळी असतील, कोल्हे कुटुंबीय असेल आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता असेल, ही निश्चितच अशा घटनेचा निषेध करते आणि निश्चितपणे खासदार साहेबांच्या माध्यमातून या कुटुंबाला या पुढील भविष्यामध्ये आपल्याला काय मदत करता येईल या दृष्टीने योग्य निर्णय घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव लेंडे आहेत, अनंतराव चौगुले काका आहेत, तालुका अध्यक्ष तुषार थोरात आहेत, महिला तालुका अध्यक्ष चंदाताई गाडगे आहेत आणि आमचे बंधू रमेश भाऊ पण इथे आलेले आहेत. आणि मी सातत्याने सोपानराव लेंडे यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो आहे की त्यांनी ह्या विषयावर खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ देऊन ह्या गोष्टी व्यवस्थित हँडल करतायत, आले गेलेल्यांना व्यवस्थित मार्गदर्शन ते करतायत. त्यांचे धन्यवाद मानतो की अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाला आपण साथ देणं आणि त्याला त्या पद्धतीने त्या कुटुंबाला पुढील भविष्यासाठी उभारी देण्याचं काम वहिनी पण आहेत सुप्रियाताई. तर मी खरंच आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि गावकऱ्यांचा आभार मानतो की आपण या सर्व गोष्टींमध्ये या कुटुंबाला निश्चित या पुढील काळामध्ये साथ द्या आणि जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे उभे राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नराधमाने पार केलेली आहे त्याबद्दल त्याला ताबडतोब फाशी झाली पाहिजे. एवढंच नव्हे तर खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे की 1 महिन्याच्या आत नसरापूरची जी घटना झाली आणि तिच्यामध्ये जसा 1 महिन्याच्या आतमध्ये चार्जशीट नंतर निर्णय झाला, तसाच निर्णय ह्या घटनेसाठी होण्यासाठी खासदार साहेब स्वतः प्रयत्नशील आहेत. रात्रीसुद्धा 10 वाजता मला रोहितदादा पवारांचाही फोन आला होता आणि सकाळीसुद्धा 9 वाजता त्यांचा फोन आला आणि माझ्याकडून सर्व घटनेची माहिती त्यांनी घेतलेली आहे. आणि ते सुद्धा म्हटले की ज्या पद्धतीने खासदार साहेब बोलले त्याच पद्धतीने ते सुद्धा बोलले. परंतु ते म्हटले थोडेसे दाहकता
आणि कमी झाल्याच्या नंतर एक उद्याचा दिवस गेल्याच्यानंतर परवाच्या दिवशी ते सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहेत. आमची एवढीच मागणी आहे का त्यांना मला जर आमच्या ताब्यात दिलं असतं तर आम्ही त्याला जागच्या जागी याच ठिकाणी त्याचा निर्णय घेतला असता आणि त्याला यमसदनी पाठवण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेने, आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने घेतला असता. परंतु काही कायद्याची बंधनं असतात, म्हणून ज्या पद्धतीने न्यायालयाचा निकाल होणं गरजेचं आहे, चांगल्यात चांगला वकील आणि गिल साहेबांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी हा जो अत्याचार झालेला आहे, आम्ही खूप संवेदनशील आहोत आणि 1 महिन्याच्या आतमध्ये नसरापूरच्या केसप्रमाणे निकाल लावण्याचा प्रयत्न, चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि ही जी घटना अशी आहे, पुन्हा कोणत्याही तालुक्यात कुठेही घडू नये अशी क्रूर शिक्षा अशा लोकांना दिली पाहिजे, एवढीच विनंती करतो. आमची सर्व ही मित्रमंडळी या ठिकाणी आली आणि आमच्या या बाधित कुटुंबाला आधार देण्याचं जे मोठं महान कार्य त्यांनी केलं त्याबद्दल, आणि त्याचप्रमाणे या कुटुंबाला राशन पाणी एक 6 महिने पुरेल एवढा राशन पाणी आदरणीय खासदार साहेब म्हणले की माझा कुठं नामोल्य करू नका, परंतु आम्हाला खरोखर म्हणजे त्यांनी एवढी मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं आणि आमच्या या सगळ्या परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.